दर 4 पैकी 1 महिला आयुष्यात कधी ना कधी ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याला सामोरी जाते. पुढचा नंबर कोणाचा लागणार? आजचा विषय ही फक्त एक बातमी नाही, तो एक इशारा आहे आणि यासाठी जनजागृतीची गरज आहे. नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोकच्या आरोग्य सुरक्षा रविवार या नव्याने सुरू करण्यात आलेल्या सिरीज मध्ये. या सिरीज मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. दरवर्षी जगभरात लाखो महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचे निदान आणि भारतातही या आजाराचे प्रमाण चिंताजनकरित्या वाढत आहे. आज महिलांमध्ये वेगानं वाढणारा हा गंभीर आजार ठरतोय. धक्कादायक बाब म्हणजे याची लक्षणे सुरुवातीला खूपच सौम्य असतात आणि त्यामुळे अनेक महिला याकडे दुर्लक्ष करतात. ब्रेस्ट मध्ये गाठ जाणवणं, आकारात बदल होणं, त्वचेवर खड्डे पडणे, वेदना होणे ही लक्षणे जरी साधी वाटली तरी ती धोक्याची घंटा असू शकते. लठ्ठपणा, बदलती लाईफस्टाईल, वाढता स्ट्रेस, चुकीचा आहार आणि हार्मोन्स मधील असंतुलन ही ब्रेस्ट कॅन्सरची काही महत्वाची कारणे समोर आली आहेत. तज्ञांच्या मते योग्य वेळी तपासणी झाली तर ब्रेस्ट कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो, मात्र उशीर झाल्यास तो जीवघेणाही ठरू शकतो. आजही समाजात भीती आहे, लाज आहे, गैरसमज आहेत आणि म्हणून अनेक महिला तपासणी टाळतात. पण लक्षात ठेवा, लाज नाही, भीती नाही, वेळीच तपासणी हाच खरा बचाव आहे. वयाच्या 30 वर्षानंतर नियमित सेल्फ एक्झामिनेशन आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही, तर तो वेळेवर ओळखला गेला तर नवं आयुष्याची सुरुवात आहे. ही बातमी ऐकून पुढे स्क्रोल करू नका, तर किमान एका महिलेला तरी ही माहिती पोहोचवा, कारण जागृती म्हणजे संरक्षण आहे. अशाच आरोग्य संबंधी महत्वाच्या आणि इन्फॉर्मेटिव्ह गोष्टी जाणून घेण्यासाठी पुणे लोकला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.